आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आणि वेळ जास्त झाल्यामुळे मी सर्वच सन्मान्य ची माफी मागून सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी, सर्व आजी माजी नगरसेवक आणि पत्रकार मित्र, बुधवारी दादांनी सांगितलं, बुधवारी दादांचा एका कामानिमित्त फोन आल्यानंतर दादांना मी विनंती केली की आम्हाला आपली वेळ हवी आहे, आणि दादांनी लगेच सांगितलं मी शनिवारी येतोय, शनिवारी मला कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे. आणि त्याच्या मागचं मुख्य कारण हे होतं की राज्यामध्ये जी काय अस्थिरता निर्माण झालेली आहे, मागच्या काही दिवसापासून राज्य सरकारमध्ये जे काही बदल झालेत, आणि त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहर असेल, सर्वच महापालिका, जिल्हा परिषद स्तरावरती जे काही येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका संदर्भामध्ये जे काही संभ्रम निर्माण झाले, या संदर्भात खऱ्या अर्थानं दादांना आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा होता. मग दादांना मी विनंती केली, दादा काही कार्यकर्त्यांना या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करा. दादा म्हटले हरकत नाही, ज्याला वाटतं त्या काही ठराविक कार्यकर्त्यांना मनोगत या ठिकाणी व्यक्त करायला संधी द्या. आणि दादा या ठिकाणी ह्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचं जे काही काम चाललेलं आहे आपल्या शहरामध्ये याची सविस्तर माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला. मुख्य विषय आमचा मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही आपल्याला पत्र दिलं होतं की राज्यामध्ये ओबीसीचा जो काही निर्णय झाला, ओबीसींना न्याय देण्याची जी भूमिका आपण घेतली, महाविकास आघाडी सरकारने घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली, जी बाटिया समिती नेमली, आणि त्या समितीचा जो अहवाल तयार झाला आणि त्याच्यातनं तो सादर झाला आणि त्याच्यातनं ओबीसींना न्याय मिळाला. आणि म्हणून आमची सगळ्यांची इच्छा होती की ज्या नेत्यांमुळे हे घडलेलं आहे, आपल्यामुळे हे घडलेलं आहे दादा, आपल्याबरोबर अनेक, आपण मगाशी विजयराव बोलत असताना सांगितलं की मी एकटा नव्हतो, भुजबळ साहेब होते, जितेंद्र आव्हाड होते, अनेक नेते होते, या सगळ्यांनी प्रयत्न केले, आणि हा प्रामाणिक हेतू होता पक्षाचा की ओबीसी समाजाला राज्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आपण ज्या विचारातनं काम करतो, आदरणीय पवार साहेब ज्या विचारातनं काम करतात, फुले शाहू आंबेडकर असतील, छत्रपती शिवरायांचा विचार या आधुनिक काळात पुढे नेण्याचं काम कोण असेल तर आदरणीय पवार साहेब करतात, आणि आपण सगळेजण पवार साहेबांच्या विचाराने काम करणारे सर्व कार्यकर्ते आहोत. आणि दादांनी आणि सर्वच नेते मंडळी प्रामाणिक प्रयत्न केले. भारतीय जनता पक्ष खोटं सांगत होतं जेव्हा त्या ठिकाणी ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं, त्यानंतर भाजपवाल्यांनी सांगितलं की आम्ही मिळवलं, म्हणून आपण सगळेजण पाहत होतो की 8 दिवस तेव्हा ही मंडळी काय करत होती, कुठे गुवाहाटीला, गोव्याला, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी फिरण्याचं यांनी काम केलं, सुरुवातीला सुरतला, परंतु त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही ओबीसी, परंतु ते ओबीसीचं आरक्षण दादांमुळे आणि आपल्या नेत्यांमुळे मिळालं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना दादांचा या ठिकाणी सत्कार करतो. मी दादा आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपण जे प्रयत्न केले त्याला यश आलं. आता या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत, म्हणजे आज अनेकांनी आपल्या समोर व्यक्त केला असेल किंवा काहींनी आपल्याकडे त्यांचे बायोडाटा दिले. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत अनेक वर्षापासून काम करतात, महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, हे सगळे वर्षानुवर्ष पक्षाचं काम करतात, आणि सगळ्यांच्याच अपेक्षा असतात की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य निवडणूक असतील किंवा इतर मार्गातून त्यांना सत्तेमध्ये सहभागी होता यावं, तशा प्रकारचे प्रयत्न सर्वच कार्यकर्त्यांचे आहेत. परंतु आज जी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे निवडणुका महापालिकेच्या कधी होतील याच्याबद्दल निश्चित अनिश्चितता आहे. आणि मी आता मगाशी सकाळी दादांकडे, मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळात तेव्हा दादांची बैठक होती, त्या ठिकाणी गेलो. येता येता दादांची बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा झाली, त्याच्यामध्ये हा विषय आम्ही प्रामुख्याने घेतला. दादा नेमका निवडणुका कधी होणार आहेत, 4 प्रमाणे होणार आहेत का, 3 होणार आहे का, 2 होणार का, 1 होणार, अशा प्रकारचं त्या ठिकाणी गाडीत आम्ही, श्याम लांडे, मयूर कलाटे, आम्ही गाडीत होतो. आणि चर्चा करताना दादांनी सांगितलं की बघूयात आपण आता काय काय परिस्थिती. दादा पण या निमित्ताने मी आपल्याला सांगतो, प्रभागचा 3 जाऊ, 4 जाऊ, सत्ता ही राष्ट्रवादीची जाणार आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या दादा. महापालिकेत यावेळेस महापौर राष्ट्रवादीचा होणार, आणि हे सगळे मिळून आम्ही सगळे या ठिकाणी जे बसलेले पदाधिकारी आहेत, या ठिकाणी जे बसलेले ज्येष्ठ नेते, या सगळ्यांची आम्ही एकत्रितपणे मूठ बांधलेली दादा, आणि त्यांना काय करायचं करू द्या. आज लोकशाही राहिली नाही, लोकशाहीकडनं हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्या देशाची चालली, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि सर्वसामान्य माणूस सुद्धा याच्यामध्ये हातबल झालेला. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार गेलं
आणि आपण त्या ठिकाणी आपण सगळेजण बघतोय की 2 मंत्र्यांचं हे जे काही सरकार चाललंय आणि चुकीच्या पद्धतीचे काही कारभार चाललाय ही सगळी जनता उघड्या डोळ्यांनी पाहते. आपण सगळेजण पाहतो. आज सोशल मीडिया असेल किंवा खाजगीत लोक बोलतायत हे जे काही चाललंय हे बरोबर चाललं नाही आणि लोकशाहीच्या साठी घातक आहे. त्याच्यामुळे दादा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपली सत्ता येणार आहे. भाऊसाहेब बोरांनी अनेक गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केला. हे करत असताना तुम्ही जे या शहरासाठी योगदान दिले दादा, आदरणीय पवार साहेबांनी जे योगदान दिले, स्वर्गवासी रामकृष्ण मोरे सरांनी असतील, अण्णासाहेब मगरांनी जे योगदान दिले, त्याच्यामुळे हे शहर घडलेले दादा. 91 साली तुम्ही पहिल्यांदा खासदार झाला. मगाशी त्या ठिकाणी वसंत बोराटेच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्या कार्यकर्त्याला सांगत होता की मी तुझ्या वयामध्ये त्याच्या वाटचालीने सांगितलं की मला तुमच्या शहरातल्या लोकांनी पहिल्यांदा लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलं आणि त्या दिवसापासून दादा तुम्ही या शहरावरती मनापासून प्रेम केलं. आम्ही लहानपणापासून पाहतोय. या शहराला खऱ्या अर्थानं रूप देण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. तुम्ही जेवढं बारामतीवरती प्रेम केलं तितकंच प्रेम या पिंपरी चिंचवड शहरावरती केलेलं आहे. आजही कुठलाही कार्यकर्ता जेव्हा आपल्याला काम घेऊन येतो, मागाशी सुद्धा गाडीतनं तुम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना फोन केला एका कामानिमित्त, तेव्हा तुम्ही कलेक्टर साहेबांना असं सांगितलं हे काम मी सांगतोय परंतु ते योग्य आहे का अयोग्य आहे तपासून पहा आणि जर योग्य असेल तरच ते काम करा. अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करायला दादा आहे. कधी चुकीचं काम दादा कुठल्याही अधिकाऱ्याला सांगत नाही आणि जे काम योग्य असेल ते लगेच करा अशा प्रकारचे सुद्धा दादा देत असतात. पण दादा मागच्या 2 महिन्याभरापासून जे काही पक्ष बदल झाला आहे, आता आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेत जेव्हा आयुक्तांना आणि अतिरिक्त आयुक्तांना अधिकाऱ्यांना भेटतो त्याच्यामध्ये त्यांची झालेली कुचंबणा पाहतो की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जेव्हा एखादं काम सांगायचा तेव्हा अनेक विषय त्याच्या ठिकाणी पुढे जेव्हा अधिकारी सांगायचा की हे काम नियमाला धरून आहे, तेव्हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ऐकायचा. त्याला माहिती आहे की आमचा नेता, आमचे दादा चुकीच्या कामाला कधी समर्थन करणार नाही. परंतु आज महापालिकेला पुन्हा एकदा चुकीच्या कामाला सुरुवात झाली. जे 5 वर्षात घडलंय ते पुन्हा त्याची सुरुवात झाली दादा. 5 वर्ष यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केलाय. कुठलंही काम नाही महापालिकेतलं ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. अशा प्रकारचे चुकीचं काम करणार या 5 वर्ष या मंडळींनी पिंपरी चिंचवड शहराला अधोगती कधी नेलेले. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर दादा आम्हाला विश्वास आहे की आज पिंपरी चिंचवड शहरातली जनता ठामपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार आहे. जनतेला हे कळून चुकलंय की या शहराला तुमच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. तुमच्यासारखा नेता असाल तर पिंपरी चिंचवड शहराचं अधिक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराची अधिक उंची वाढणार आहे. पिंपरी चिंचवड शहर आज आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखलं जातं त्याचं कारण तुमचं नेतृत्व आहे. या ठिकाणी प्रत्येक काम आता अगदी येताना गाडीमध्ये कुठलं झाड कुठं लावलंय, कुठलं झाड लावलं पाहिजे, कुठला कचरा कुठं पडला पाहिजे इतकं बारकाईने तुम्ही बघत असता. मगाशी भाऊसाहेबांनी उल्लेख केला सकाळी 6 वाजल्यापासून आपण काम सुरू करता, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही काम करता आणि म्हणूनच या महाराष्ट्र एक प्रगत राष्ट्र आहे आणि विशेषतः आपल्या पिंपरी चिंचवड शहरावरती आपण जे प्रेम केलं त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर हे देशातलं नव्हे जगातलं एक अग्रगण्य शहर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे दादा ते या निमित्ताने तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही सगळे सज्ज आहोत. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही करतोय. संजोग पाटलांच्या, वैशालीताईंच्या, विशाल वाकडकरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चांगलं काम झालं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी पक्ष चालवला आणि त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय. अधिक बळकटी पक्ष संघटनेला द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष संघटना वाढवायचं काम करतोय. मगाशी कोणीतरी उल्लेख केला, कविताताईंनी पण सांगितलं, त्या ठिकाणी आपण जवळपास फादर बॉडीमध्ये 500 आणि महिला बॉडीमध्ये पण 500च्या आसपास आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते नेमलेले आहेत. त्याचबरोबर युवकांची आपण संघटना वाढवली आहे. हे सगळं काम करता येत्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करतोय आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये दादांचं जे स्वप्न आहे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या शहरामध्ये आणण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता निश्चितपणे करेल. आणि दादा तुम्ही आल्यानंतर पुन्हा एकदा या शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. इथून जाताना प्रत्येक कार्यकर्ता एक नवीन ऊर्जा घेऊन येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीने तयार लागेल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.